पाऊण तासाचा प्रवास करून आता आपण पोहोचलेले गडावरती बघू शकता। आपल्याला पहिलीच आपल्या इथं कातलात कोरलेली शिडी बघायला भेटते आणि इथं वरतीच आपल्याला पालने बघायला भेटणार आहेत। बघू शकता मंडळी, आता आपण पालण्यापाशी येऊन पोहोचलेलो आहे। बघू शकता माता सीताने इथंच लव आणि कुश यांना जन्म दिला होता। जय श्रीराम, जय जय श्रीराम। माता सीताच्या हाताचे ठसे बघायला भेटतात आपल्याला। बघू शकता मंडळी, वीरगलेत आणि वीरगलांच्या मागेच आपल्याला अज्ञात वीरांच्या समाध्या बघायला भेटतात आपल्याला। इथेच वाल्मिकी ऋषींची समाधी आपल्याला बघायला भेटते। अत्यंत पवित्र असं स्थान आहे मंडळी। गोमुखातून पाणी येतं मंडळी, एक नंबर। आपण आता आलेल्या महादेवाच्या मंदिराकडे। हे महादेवाचं मंदिर आहे। ओम नमो पार्वती पते हर हर महादेव। बघू शकता मंडळी। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे आजोबागड। या आजोबागडावरती आपल्याला वाल्मिकी ऋषीचा आश्रम बघायला भेटणार आहे आणि सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला होता। तेच पालने आपल्याला गडावरती बघायला भेटणार आहे। गुफा पण बघायला भेटणार इथं आपल्याला आणि सीतामाईच्या हाताचे ठसे बघायला भेटणार आहेत। तर आपण अशा पवित्र ठिकाणी आलेलो आहे, त्यामुळे आजची व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल। तर चला आपण आता इथं पहिले जाणार आहेत आपण सीतामाईच्या हाताचे ठसे बघण्यासाठी। तर बघू शकता आश्रमाच्या अलीकडे आपल्याला एक ना कॉन्क्रीटचा रोड बनवलेला दिसतो आता नवीनच, आणि इकडनं आपल्याला जो कॉन्क्रीटचा रस्ता संपतोय ना तिथून आपल्याला एक लेफ्ट मारायचे आणि हा रस्ता जातो सीतामाईच्या हाताच्या ठसांकडे। तर पहिले आपण इकडे जाऊ, हाताचे ठसे बघून येऊ ना, परत ना आपण नंतर मग इकडे आतमध्ये जाणार आहेत। आतमध्ये गेल्यानंतर आपण मग आश्रम बघू आणि आश्रम बघून मग गडावरती जाणार आहेत। तर चला आता आपण इकडे जाऊ सीतामाईच्या हाताच्या ठसाकडे बघण्यासाठी। जंगलातला रस्ता आहे, तर आपण पटापट जाऊ आता इथे। मंडळी आता आपण त्या पवित्र जागेवरती आलेलो आहे। बघू शकता आपल्या समोरच हाताचे ठसे बघायला भेटतात। या दगडावरती मोठा दगड आहे, दगडावरती हाताचे ठसे बघायला भेटतात। बघू शकता माता सीताच्या हाताचे ठसे बघायला भेटतात आपल्याला। बघू शकता मंडळी, आज पण इतिहास दगडावरती कोरलेला दिसतो आपल्याला। या जागेचा खूप मोठा इतिहास आहे मंडळी ना। बघू शकता कशा प्रकारे आपल्याला इथे बघायला भेटतात हाताचे ठसे। चला आता आपण इकडनं आश्रमात जाऊ मंडळी। आता आपण सीतामाईच्या हाताचे ठसे बघून आलेलो आहे ना, आता आपण आश्रमाकडे चाललेलो आहे। तर आपण पटापट आश्रमाकडे जाऊ आणि आश्रम आता बघणार आहेत पूर्ण। चला तर मंडळी आता आपण ना आश्रमाजवळ आलेलो आहे। बघू शकता समोर आपल्याला आश्रम दिसतोय आणि आश्रमात जाते आधी आपल्याला इथे बघू शकता एक वाघ्या देवाचं दर्शन होतं। बघू शकता मंडळी, वाघ्या देवाचं दर्शन होतं। वाघ्या देवाचं दर्शन घेऊन मंडळी आपण पुढे जाणार तिकडे आश्रमामध्ये। बघू शकता परिसर एकदम सुंदर असा परिसर बघायला भेटतो आपल्याला। खूप अशी मोठी जागा आपल्याला बघायला भेटते आश्रमाची। बघू शकता आजा पर्वत, बोर्ड पण लागलेला आजा पर्वत, आजोबा पर्वत समाधी बघायला भेटते। बघू शकता मंडळी विठाईची समाधी आहे। बघू शकता मंडळी आश्रमाच्या समोरच आपल्याला इथे बोर्ड लागलेला आहे कुंडाकडे जाण्याचा रस्ता। तिथूनच आपण तेच चाललेलो आहे आता कुंडाकडे। बघू शकता मंडळी आपण आता पवित्र ठिकाणी पोहोचलेलोच आहे। ते कुंड आपल्याला बघायला भेटतात इथे, त्याच ठिकाणी आता आपण येऊन पोहोचलेलो आहे। सीतामाईची नाणी आणि कुंड ते हेच पवित्र ठिकाण आहे। चला आपण पटापट इथनं एक्सप्लोर करूया। बघू शकता मंडळी कुंडा बघायला भेटतं आपल्याला इथे। पाणी बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे कुंडातलं। मासे वगैरे पण आपल्याला बघायला भेटतात कुंडामध्ये। आणि इकडे बाजूला आपल्याला एक
पिंड बघायला भेटते सुंदर अशी. बघू शकता मंडळी, हा परिसर बघू शकता किती भारी आहे. आणि इथनंच आपण अजून खाली आलो का आपल्याला दुसरं कुंड बघायला भेटतं आणि इथं आपल्याला गोमुख बघायला भेटतो मंडळी. बघू शकता गोमुखातून पाणी येतं मंडळी. एक नंबर. मंडळी आपण मस्त मस्त ठिकाणी आलेलो आहे. बघू शकता पवित्र ठिकाणी आहे. पवित्र ठिकाणी आपल्याला आज दर्शन झालेलं मंडळी. बघू शकता कशा प्रकारे. पाण्याची कुंड बघून झाल्यानंतर आपण मंडळी आपण येतो आश्रमाकडे. बघू शकता परत हा आश्रमाचा परिसर आहे. बघू शकता खूप असा मोठा आश्रमाचा परिसर आपल्याला बघायला भेटतो. बघू शकता निसर्गाच्या सान्निध्यात चारही बाजूने अशी झाडं आहेत आणि झाडांच्या मध्ये आश्रम आहे. बघू शकता आणि किती मोठी मोठी जुनी झाडं आपल्याला बघायला भेटतात. आता ही एक नवीन वास्तू बांधली होती ती तुटलेली मंडळी बघू शकता. त्या बाजूला आपल्याला एक धर्मशाळा बघायला भेटते. जी लोक येतात त्यांच्यासाठी धर्मशाळा बांधलेली इथे. बघू शकता सुंदर अशी धर्मशाळा आपल्याला बघायला भेटते मंडळी. तिथं आतमध्ये काय नाही. आणि आता बाजूला आपण बघू शकता इकडे मंदिर आहे. बघू शकता आपण आता आतमध्ये जाऊ आणि मंदिर वगैरे बघू, सर्व परिसर बघू. इथं आपल्याला 4 मंदिर बघायला भेटतात. तर एक एक आपण सर्व मंदिर आता बघत घेऊ मंडळी. बघू शकता इथनं आता आपण आतमध्ये जाणार आहेत. बघा काय महर्षी वाल्मिक ऋषी यांचे पवित्र समाधी. वाल्मिक ऋषी यांची समाधी बघायला भेटते इकडे. बघू शकता कशी सुंदर अशी मंदिराची एंट्री केलेली. 4 मंदिर जागीचे तिथं आपल्याला. समोरच आपल्याला वाल्मिक ऋषी समाधी बघायला भेटते आतमध्ये. तर पहिले आपण त्याच्या आधी बाहेरचा परिसर एक्सप्लोर करू. बघू शकता इथं वीरगळ बघायला भेटतात आपल्याला. बघू शकता मंडळी वीरगळ आहेत आणि वीरगळांच्या मागेच आपल्याला अज्ञात वीरांच्या समाध्या बघायला भेटतात आपल्याला. बघू शकता अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत त्या मंडळी. आणि हा काम बघा कशा मस्त केलेलं आहे. इकडे पण या साईडला एक आपल्याला एक मंदिर बघायला भेटतंय. आतमध्ये दिसत नाही मंडळी काय ते. बघू शकता कशा प्रकारचं आहे. नाही इथनं आता आपण जाणार आहेत नागेंद्रनाथजी यांची समाधी बघण्यासाठी. तर बघा इथं आपल्याला आहे ना पिंड बघायला भेटतं आणि नंदी बघायला भेटतो. आणि अत्यंत जुन्या अशा होऊ शकते मंडळी. अत्यंत म्हणजे एकदम जुन्या आहेत पिंड या. बघू शकता. आणि नागेंद्रनाथ यांची समाधी आता आपण बघणार आहेत. हेच ते मंदिर आहे. हेच ते पवित्र स्थान आहे. बघू शकता मंडळी नागेंद्रनाथांची समाधी बघायला भेटते आपल्याला. आणि आता इकडनं आपण वाल्मिक ऋषींची समाधी आपण नंतर बघणार आहेत. त्याच्या आधी आपण इकडे महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. बघू शकता मंडळी आपण आता आलेल्या महादेवाच्या मंदिराकडे. हे महादेवाचं मंदिर आहे. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. बघू शकता मंडळी महादेवाचं मंदिर आहे. इथे 2 देवतांना बघायला भेटतात. तिथे विठू रखमाई पण आहे, नंदी आहे, कासव महाराज आहे. ओम नमो पार्वती पते. हे कोणते देवता येतात समजून येत नाही, झीज झालेली आहे त्यांची. आणि इकडे एक देवीचं मंदिर आहे. कदाचित ही बघू शकता मंडळी आपण देवीच्या मंदिराची इथं आलेलो आहे. बघू शकता देवीचं मंदिर कसं आहे. किंवा इकडनं पायऱ्या आहेत. बघू शकता जसं ग्रामदेवत वगैरे असतात तशा प्रकारचे. देवी कोणती एक आहे माहीत नाही आपल्याला.
पण आपण दर्शन घेऊन आता आपण वाल्मिकी ऋषींच्या समाधीजवळ जाऊ. बघू शकता आपल्याला समोर वाल्मिकी ऋषींचे समाधी मंदिर बघायला भेटतं. आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत. बघू शकतो छोटंसं मंदिर आहे आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आहे मंडळी वाल्मिकी ऋषींच्या समाधीजवळ. बघू शकता मंडळी कशा प्रकारे आपल्याला समाधी बघायला भेटते. इथेच वाल्मिकी ऋषींची समाधी आपल्याला बघायला भेटते. अत्यंत पवित्र असं स्थान आहे मंडळी. आपण आता आश्रमाच्या आहे ना मागच्या साईडून आपण गडावरती जाणार आहेत. रस्ता पूर्ण जंगलातला आहे आणि चढण भाग आहे. जोड वगैरे कोण नाही आता आपल्याला. हे बघ इथं बोर्ड पण लावलेला दिसतोय आश्रमाच्या मागेच, सीतामाई पालण्याकडे. हा पालण्याकडे जाणारा रस्ता आहे. तर इकडनं आपल्याला पटापट वरती चढायचं आहे. वरती तर कोणच नाहीत कारण की आता 2 व्यक्ती वरती गेले होते आलेले आहेत, म्हणजे आज आपण एकटेच आहेत. तर असू दे आपण जाऊ पटापट. आणि बघू शकता जंगल भाग चालू झालेला आहे, पूर्ण चढण आहे. तर इकडनं पटापट आता जाऊ. गडावरती येताना आहे ना कमीत कमी 2 लिटर तरी पाणी घेऊन या. कारण की कसं माहिती आहे का आश्रमापासूनच पूर्ण चढण चालू होते. त्यामुळे दम तर तुम्हाला खूप लागणार आहे. 5-5, 10-10 मिनिटं तुम्हाला रस्त्यामध्ये स्टॉप घ्यायला लागणार आहे, बसायला लागणार आहे. त्यामुळे पाणी असेल तर तुम्हाला एक बॉडीमध्ये एनर्जी भेटेल. आणि पाण्याबरोबर एक इलेक्ट्रोल पावडर वगैरे ORS वगैरे पाठी ठेवा आणि तुम्हाला ताकद भेटू शकते. बघू शकता मी 5 मिनिटात झाले आणि पहिला एक स्टॉप घेतलेला आहे. आता प्रवास चालू करणार आहे मी. हे बघा स्टार्टिंगपासून आप बघतोय पूर्ण चढणच लागले. अजून पण वरती चढणच दिसते. हालत बेकार झाली. 10 मिनिटं आल्याचे ट्रेक चालू करून फक्त. पण कुठं पठारी बघायला लागतच नाही. असं आपली हवा टाईट होईल, बेकार परिस्थिती आपली होईल. काय पर्याय नाही, पण आपल्या वरती तर जायचंच आहे, जावं लागेल. चला जाऊ आता असंच. हे बा कसं आहे बघा पूर्ण असं आहे. पावसाळ्यात तिथे तर रस्ताच बंद होईल पूर्ण. पूर्ण पाणी वरनं येणार आहे. पाऊण तासाचा प्रवास करून आता आपण पोहोचलेले गडावरती. बघू शकता आपल्याला पहिलीच आपल्या इथं कातलात कोरलेली शिडी बघायला भेटते. इथं वरतीच आपल्याला पालने बघायला भेटणार आहेत. छोटासा परिसर, इथं जास्त काय जागा वगैरे नाही ना. साईडला आपल्याला बघायला भेटते खोल दरी. बघू शकता खूप अशी खोल दरी आहे. पाय स्लिप झालेला आहे, माणूस खाली जाणार. इथं या छोट्याशा परिसरामध्ये थोडी काळजी घ्या. आणि तुम्हाला इथं दाखवू शकतो मी इथं एक आपल्याला आहे ना कुंड बघायला भेटतं. पण इथं काय प्रॉब्लेम असा आहे की जायला रस्ता नाही, त्यामुळे जाता येणार नाही आपल्याला. तर बघा हे आपल्याला बघायला भेटतात. आणि बघू शकता इथं आपल्या कातलात कोरलेल्या पायऱ्या बघायला भेटतात. त्या पायऱ्यांच्या साईडने आपल्याला जायचे. पायऱ्यांची पूर्ण झीज झालेली आहे, पण आपण हे बाजूला जे लोखंड लावलेले लोखंडाच्या पायपाच्या साह्याने जरा जाणं जास्ती असते. बघू शकता चढायला आपल्याला थोडा त्रास होणार आहे इथे, कारण की पायऱ्यांची पूर्ण इथे झीज झालेली आहे. त्यामुळे आता पाय ठेवायला थोडा जागा कमी आहे, पण आपण वरती पटकन चढू शकतो मंडळी. आणि आपण येऊन पोचलेलो वरती मंडळी. बघू शकता मंडळी आता आपण पालण्यापाशी येऊन पोचलेलो आहे. बघू शकता माता सीताने इथंच लव आणि कुश यांना जन्म दिला होता. ते हेच पालणे आहेत. कदाचित हे पालणे आता जे नवीन लावलेले असतील, पण मंडळी हीच ती जागा आहे. ह्याच ठिकाणी माता सीताने लव आणि कुश यांना जन्म दिला होता. बघू शकता मंडळी कशी ही जागा आहे. सुंदर अशी छोटीशी जागा आहे. अखंड भारताचे दैवत प्रभू श्रीराम यांचे पुत्र लव आणि कुश यांचा जन्म याच ठिकाणी झाला होता मंडळी. बघू शकता कशा प्रकारची छोटीशी अशी एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये इथे जन्म झाला होता ना. बघू शकता मंडळी आपल्याला इथे आहे ना पादुका बघायला भेटतात मंडळी. त्याच्यावरती कपडे त्यामुळे दिसून येणार नाही, पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता सुंदर अशा इथे आपल्याला पादुका बघायला भेटतात मंडळी. पूर्ण अशा दगडामध्ये कोरलेल्या पादुका आहेत. हे काही भाविक भक्तांनी इथे पैसे वगैरे ठेवलेले आहेत. छोटीशी जागा बघा. इथे एक पालना बघायला भेटतो आणि इथे पालना. पण हा पालना एक मी 5 ते 6 वर्षापूर्वी आलो तेव्हा पण हा पालना बघितला होता. आणि हा स्टीलचा पालना आता नवीन लावलेला दिसतो आपल्याला. छोटंसं असं मस्त की
परिसर आहे, बघू शकता मंडळी. मन प्रसन्न झालं या जागेवरती येऊन, भारी वाटते बघा. परत एकदा जय श्रीराम, जय जय श्रीराम. दर्शन घेऊन आता आपण पुढच्या प्रवासाला लागलेलो आहे. बघू शकता आपल्याला वाटतं की ही जागा छोटी आहे, पण पूर्वीच्या काळी ही जागा खूप मोठी अशी वाटणार आहे. कारण की बघू शकता इथे आहेत ना खड्डे केले आहेत बघा. इथे ना ऍक्च्युली कसं असं माहिती, इथे खांब उभे केले जायचे आणि पूर्ण एक रूमच तयार व्हायचं आहे, त्यासाठी खांब केले जायचे इथे. आणि आता बघा इकडनं आता आपण आता पुढे जातोय. बघू शकता पूर्ण या साईडला आपल्याला ते दिसतोय. जागा खूप छोटी आहे जाण्यासाठी. आणि आता आपण इकडे कुंड बघायला भेटणार आहे आपल्याला पुढे गेलो का. बघू शकता एक छोटंसं कुंड बघायला भेटतं. पाणी आटलेलं आहे आणि रस्ता नाही आपल्याला पुढे जाण्यासाठी. तर आपल्याला कसं जायचा विचार करायला लागेल. कुंडामध्ये उतरून आपण जाऊ शकतो, पण कसं आहे आता कुंडामध्ये पाणी नाही म्हणून ठीक आहे. म्हणजे पाणी असेल तर कुंडामधनं जाता येणार नाही. ॲक्च्युली पूर्वी हे पाईप आहेत ना त्याला बाहेर होते, त्यामुळे इथनं आपल्याला जायचं यायचं. पण आता पाईप पण पूर्ण आतमध्ये आलेले आहेत, त्यामुळे रस्ता बंद झालेला आहे. तर आपण इकडनं जाण्याचा प्रयत्न करू आस्ते आस्ते. अरे बापरे, बघा इथं पूर्ण असं बसून जायला लागणार आहे, काही रस्ता नाही जाण्यासाठी. मोठी स्ट्रगल करायला लागणार आहे आपल्याला. बघा पाय कसे ठेवलेले आहे तिकडे मी, कारण की ऑप्शनच नाही आपल्याला जाण्यासाठी. इकडनं असा कडेकडेने चाललेलो आहे मी आणि फायनली येऊन पोहोचलेलो आहे इकडे. तर आपण गडाच्या मागच्या साईडला जाऊ. मागच्या साईडला आता इकडनं आहे ना बघू शकता सह्याद्री आपल्याला किती सुंदर दिसते. सह्याद्री आपल्याला कधीच नाराज करणार नाही. त्याचं उत्तम उदाहरण बघू शकता सह्याद्रीची पर्वतरांगा. सह्याद्री किती सुंदर दिसते, मस्त धुक्याची चादर पसरलेली आहे आणि वरती ढग पण खूप सुंदर आलेले आहेत आणि एवढा भारी इकडनं नजारा दिसतोय. बघू शकता इथं आपल्याला 2 ध्वज फडकताना दिसत, एक भगवा ध्वज आणि ते एक तिरंगा. एक शान आहे ते एक अभिमान आहे, बघू शकता. आणि कसा हा परिसर आहे, सुंदर असा परिसर आपल्याला बघायला भेटतोय. बघा लांबच्या लांब मस्त की असा परिसर आहे आणि इकडे आपल्याला सह्याद्रीची पर्वतरांगा बघायला भेटते. बघू शकता कसा मोठा कातलकडा बघू शकता, डोंगरा. खूप मोठा परिसर बघायला भेटतो आपल्याला इथे. आणि ही गडाची मागची बाजू, या साईडला काय बघण्यासारखं नसेल कदाचित, पण आपल्याला एक सह्याद्रीचा व्ह्यू बघायला भेटतो इकडनं सुंदर. सकाळी आलो तर अजून भारी वाटेल मस्त की. बघू शकता खाली कशी दरी आहे, हवा टाईट होते, बघायला भीती वाटते. अशा दरीच्या बाजूने आपण चाललेलो आहे. धगधग धगधग होते, बघताना भीती वाटते. आणि आपण येऊन पोहोचतोय कुठे, हे बघा मंडळी, इकडे एक रस्ता जातोय वरच्या साईडला, पण आपण जाणार नाही. इथं कोणते ध्वज फडकवलेला आहे, पण इथं हे नाही जाण्यासाठी, रोप वगैरे काहीच नाही ना. आपण जर इथं हिम्मत केली तो अपना टिकट कंफर्म होगा, इसलिए आपण यहाँ से रिटर्न निकलते ना. बघू शकता परत कसा परिसर आपला सुंदर दिसतोय. एक नंबर परिसर आहे मंडळी, एक नंबर. काय सांगू तुम्हाला, काय नजारा आहे, मन प्रसन्न होईल असं नजारा बघायला भेटतो आपल्याला. एक नंबर. चला मंडळी, व्हिडिओचा शेवट इथंच करतो. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनलला आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचा बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.